तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू, तो महादेवजी पिता आपुला चला दया बंधू. ब्राह्मण वा क्षत्रिय चांग जरी झाला, कसलेही रूप वा रंग जरी ल्याला, तो महार अथवा मांग सकल आला, ही एकची आई हिंदू जाती आम्हास तिला बंधू. तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधू बंधू. जाती पलीकडे जाऊन हिंदू धर्म ही किती व्यापक कल्पना आहे हे समजावणारा हा महामानव. स्वातंत्र्य स्वप्नात नव्हे तर रक्तात भिनवून घेतलेले, आपण म्हटलेली लिहिलेली प्रत्येक ओळ, काव्य न काव्य ही राष्ट्राच्या हिताचीच असावी अशा आविर्भावात लिहिणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर. नमस्कार, मी तन्मय संतोष टक्के सावरकरांच्या कवितेतील राष्ट्रभक्ती या माझ्या वक्तृत्व विषयामधून सावरकरांचे व्यक्तिमत्व मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. गेला अहो देश रसा तळाला, स्वातंत्र्य प्रसाद अहा जळाला, आला परांचा अति थोर घाला, व्हा सज्ज तुम्हास लुटू निघाला, विध्वंसुनी कुंपण हा रिघाला, घाला वयाला पर टोळ घाला, स्वातंत्र्य राशीस लुटून नेला, नेल्या परी काय वसून ठेला. देशाला विनंती वजा चेतावणी देणारे हे काव्य. फक्त आपण एकटे लढण्यापेक्षा देशाला एकत्र करणं किती महत्त्वाचं आहे आणि ते कसं करावं हे सावरकरांना योग्य माहीत होतं. आपल्या लेखणीतून आगीसारखे शब्द निघावेत आणि सकल भारतीयांच्या शरीरात स्वातंत्र्याची एक आग उसळून यावी, ही जादू फक्त सावरकरांच्याच लेखणीत होती. किती प्रखर, कठोर आणि सरळ शब्दात त्यांनी हे सर्वांना सांगितलं आहे की हीच वेळ आहे, उठा, हक्कासाठी लढा, देश आपल्या मदतीसाठी आळवतोय. सावरकरांची देशभक्ती जितकी त्यांनी केलेल्या स्वातंत्र्यासाठीच्या कार्यातून दिसून येते, तितकीच देशभक्ती त्यांच्या कवितूनही दिसते. मग पहिला हफ्ता, माझे मृत्यूपत्र सारख्या स्फूर्ती देणाऱ्या कविता असोत, किंवा मग स्वदेशीचा फटका, अटकेपार जरी पटका सारख्या वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या कविता असोत, सावरकरांचे भारतमातेवरचे पुत्रप्रेम गंगेच्या प्रवाहासारखे अविरत वाहताना दिसते. मग कुठेतरी मनात कल्पना येते की गंगेसाठी जितके भगीरथाने प्रयत्न केले, त्याची जाणीव जशी आपण ठेवली, त्याच प्रकारची मेहनत व प्रयत्न सावरकरांनी केलेले स्वातंत्र्यासाठीचे दिसून येतात. पण राजापूरची गंगा जशी 3 वर्षांनी यावी, तशी सावरकरांची आठवण आम्हाला त्यांच्या जयंतीच्याच निमित्त का होते, ही कुठेतरी मनात खंत आहे. भारत मातेवरची इतकी असीम श्रद्धा असूनही कोणालाच कसं वाटत नाही की हो, सावरकर खरंच स्वातंत्र्यवीर आहेत. विचार स्पष्ट, साहित्याबद्दल सखोल ज्ञान, भाषेवरची उत्कृष्ट पकड, सज्ञान आणि अज्ञानातले फरक जाणणारे, विज्ञान व संस्कृतीशी समान नाते ठेवणारे, आपल्या हातापेक्षा हातातील लेखणी प्रखरतेने वापरणारे आणि भारत मातेवर अपेक्षाहीन प्रेम करणारे, असा जर कोणाचा परिचय करायचा असेल तर ते एकच असावे, स्वातंत्र्यवीर विनायकराव दामोदर सावरकर. अंदमानमधल्या कठोर शिक्षेबद्दलची एक चित्रफित बघितल्यावर मला शरद पोंक्षे सरांच्या भाषणातील ओळी जशाच्या तशा आठवायला लागल्या आणि आपोआपच अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आले. ते म्हणाले की हल्लीच्या चित्रपटाचे गीतकार निर्मात्यांच्या पैशांवरती खंडाळ्यातल्या हॉटेलमध्ये आठवडाभर मजा केल्यानंतर सांगतात की आम्हाला गाणी सुचली नाहीत, पण दिवसभर तेलाच्या घाण्याला झुंपल्यावर, सेल्युलरच्या अधिकाऱ्यांकडून यातना झेलल्यावर सावरकरांना त्यांच्या 8x10च्या कारागृहात खेचात आणलं काय जातं. दिवसभर कष्ट केल्यानंतर बेशुद्ध झालेले सावरकर 4 ते 6 तासाने उठतात काय, आणि त्यांना नंतर 6000 ओव्यांचं कमला हे महाकाव्य सुचतं काय. कोणत्या सीमेची ही देशभक्ती. आणि त्यातही लिहायला काही नसल्यामुळे सावरकर भिंतीवर 4 ओव्या लिहून त्या पाठ करायचे, त्यानंतर त्या पुसून पुढच्या 4 ओव्या लिहून त्या पाठ करायचे, अशा करून त्यांनी 6000 ओव्या लिहून पाठ केल्या. त्यानंतर अंदमानातील शिक्षा संपल्यावर रत्नागिरीतील नजरकैद संपवून त्यांनी त्या कागदावरती जशाच्या तशा उतरवल्या. इतक्या अचाट बुद्धिमत्तेची ही व्यक्ती. खरंच सावरकरांच्या कवितेतील राष्ट्रभक्तीचा उल्लेख करायचा आहे आणि सागरा प्राण तळमळला या कवितेचा उल्लेख नाही केला तर ह्या वक्तृत्वाला न्याय देणंच अशक्य. सावरकरांच्या ह्या कवितेचा ज्याला अर्थ समजला आहे आणि डोळे भरून नाही आले, असा एकही व्यक्ती भारतीय नसेल.
आजच्या इंटरनेट युगात पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या म्हणजे बोटावर मोजण्या इतकीच. त्यात मी माझाही समावेश नक्कीच करेन. आज माझ्यासोबतची पिढी मोबाईलमध्ये असल्यामुळे आम्हाला सावरकरांची किंवा त्यांच्यासारख्याच महान व्यक्तींची माहिती त्यांच्या जयंतीला आलेल्या व्हॉट्सॲप फॉरवर्डवरूनच समजते. त्यामुळे सावरकरांनी किती सखोल कविता लिहिल्या आहेत याचा अभ्यास आम्हाला त्यांच्या असल्या स्पर्धांनिमित्त तरी नक्कीच होतो. हृदयनाथ मंगेशकरांच्या सारख्या कलाकारांमुळे सावरकर आमच्यात जिवंत राहिले. खरं तर पुस्तकं न वाचल्यामुळे किंवा सावरकरांच्या साहित्यातील भाषा थोडी कठीण असल्यामुळे काही वेळा न समजणारा अर्थ आम्हाला हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामधून समजला आणि त्यातल्या शब्दांचा अर्थ समजल्यावर मन हेलावून जाते. जेव्हा सावरकर सागरा प्राण तळमळला कवितेमध्ये म्हणतात की भूमातेच्या चरणतला तुझा धुता मी नित्य पाहिला होता, ही ओळ ऐकूनच अंगावर शहारा येतो. ह्या ओळीचा अर्थ असा की हे सागरा, मी तुला माझ्या भूमातेचे म्हणजेच भारतमातेचे पाय धुताना पाहिले. इतकी समर्पक ओळ मी त्याआधी ना ऐकली ना यापुढे इतकी समर्पक ओळ कोणता कवी लिहेल. त्यांनी ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यातील पाण्याला वंदन केले कारण तेच पाणी भारतमातेच्या चरणाला स्पर्श करत होते. इतकी समर्पक कल्पना कोणत्या कवीला तरी सुचेल का? सावरकरांच्या कवितेत नेहमीच काही घटक सातत्याने जाणवतात. हिंदुस्थानातील वास्तविक सत्य, सर्व भारतीयांचे रक्त उसळवणारे ज्वलंत शब्द आणि सावरकरांची निर्मळ राष्ट्रभक्ती. जर सावरकर संत तुकाराम असतील तर भारतमाता हे पांडुरंग आहे. आपल्या देवावरची श्रद्धा आणि मनाला वाटेल ते अगदी सुवर्णाक्षरांसारखं कागदावर उतरवणं हे सावरकर आणि संत तुकारामांतील साम्य दिसून येतं. आपल्या लेखनाचा भविष्यावर काय परिणाम होईल याचा संपूर्ण विचार सावरकरांच्या लेखनात दिसतो. आपल्या काळाच्या पुढे विचार करणं आणि ते विचार आपल्या लेखनाद्वारे भविष्याला बहाल करणं हे सावरकरांच्या कवितेतील वैशिष्ट्य. हिंदू ही जगण्याची पद्धत आहे, तो धर्म नव्हे, हे त्यांचे विधान खरंच आधुनिक हिंदुस्थानाचा पाया आहे. सावरकरांचा खरा धर्म हा राष्ट्रभक्ती आहे हे त्यांच्या काही कवितांमधून नक्कीच दिसून येते. कारण धर्म तो नसतो जो आपल्याला जन्मापासून जातीच्या नावाने चिकटवला जातो. धर्म खरा तर तो आहे जे आपलं कर्तव्य असतं. आई वडील आपल्या घराला सांभाळतात हा त्यांचा मातृधर्म, पितृधर्म म्हटलं जातं. मुलं आई वडिलांना सांभाळतात हा त्यांचा पुत्रधर्म होतो. ही जातीभेदापलीकडील कल्पना सावरकर त्यांच्या साहित्यामधून मांडताना दिसतात. हिंद सुंदराती सारख्या कवितांमधून सावरकर भारतमाता, भारतातील प्रमुख घटनांची आणि त्यांच्या स्तुती करताना दिसतात. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेदाच्या उल्लेखापासून ते शिवबा, श्री गुरु गोविंदांच्या स्तुतीपर्यंत सर्व गोष्टी योग्य व सुंदर सजवलेल्या ताजमहालासारख्या मांडलेल्या दिसतात. आज आपल्याला सावरकरांच्या बोटावर मोजण्या इतक्याच कविता माहिती असतील, ज्यात सागरा प्राण तळमळला, हिंदू नृसिंहा, नमोस्तुते श्री महान मंगले सारखे काहीच कविता आज माहिती असतील. नक्कीच त्या कविता अजरामर आहेत, पण त्यांनी लिहिलेल्या कितीतरी कविता अशा आहेत ज्यातल्या एका कवितेवर 2-2 तासांची व्याख्यानं चालू शकतात. वयाच्या 23व्या वर्षी 23 ग्रंथ लिहून पूर्ण करणारा हा विद्वान. केवळ राष्ट्रासाठी आपल्या पदवीचा त्यांनी त्याग केला. 1857चे स्वातंत्र्य समरसारखे नव्या देशभक्तांसाठीचे उपयोगात आलेले मार्गदर्शनपर पुस्तक त्यांनी लिहिले. पण सावरकरांना जितका सन्मान मिळायला हवा तितकासा सन्मान त्यांना मिळालेला दिसून येत नाही. आपल्या कृती, विचार, लेखन व वर्तन अशा चौफेर दिशांनी नेहमी राष्ट्रहितासाठी झटणाऱ्या या महानेत्याला तितकासा उल्लेख मिळालेला दिसत नाही. इतक्या साहित्यामधून देशभक्ती झळकत असूनही समीक्षकांना त्यांच्या माफीनामाचाच उल्लेख का प्रत्येक ठिकाणी करावासा वाटतो हेच समजत नाही. का समीक्षक त्यांच्या अमर अस्तित्वाची बाजू उलगडताना दिसत नाहीत हा मला नेहमी प्रश्न पडतो. सावरकर म्हणजे केवळ हिंदूवादी असा का बरं उल्लेख होतो? सावरकरांचा उल्लेख सर्वधर्मीय पतितपावन मंदिरासाठी का बरं होत नाही? प्रश्न खूप आहेत व उत्तर द्यायला कोणीही नाही. 10 मिनिटांमध्ये सावरकरांचे जीवन किंवा त्यांच्या कवितेतील राष्ट्रभक्ती विशद करणे
हे अगदीच शिवधनुष्य उचलण्यासारखी जबाबदारी आहे. पण मी हा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच केला आहे की त्यांच्या जीवनाचे निदान एक पडदा तरी उलगडता यावा. शेवटी सावरकरांची कविता पाण्यातील आग ती, जी माझी आवडती कविता आहे, ती ऐकवून मी हे वक्तृत्व समाप्त करतो. माते अद्भुत हे झाले पहा, भडकले पाण्यातून जाळ, सत्ता घे छिनुनी बळेची, तव जो त्याच्या बळा जाळते. बंदी माझी तुवा छळसी राहता, जे ढळलेसी आहा, अश्रू घेऊनी पेटतेची उठती, जाळू छळा त्या पहा. धन्यवाद.